हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। भाऊ, कोरोनाचा भयावह काळ आपण सर्वांनीच अनुभवलेला आहे. त्या काळामध्ये झालेल्या जखमा अजून देखील भरलेल्या नाही आहेत. तर अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांमध्ये आरोग्य या सेवेचा अंतर्भाव व्हावा, याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही तर तुमच्या विभागातल्या नागरिकांच्या आरोग्याबद्दल एकदम सतर्क आहात, तर तुम्ही काही योजना आखलेली आहे का? नक्कीच नक्कीच. नाही, योजना माझ्या योजना तयार आहेत. मी तर म्हणेल आरोग्य हे अन्न वस्त्र निवारा याबरोबर माझा तो देखील एक मूलभूत हक्क आहे. बरोबर. ते मिळालंच पाहिजे ना, का नको? माझ्या आजूबाजूला माझ्या आरोग्याशी काळजी घेणारा माझ्या विभागात ते सर्व आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज असलं पाहिजे. बरोबर. माझा प्रत्येक नागरिक हा सुरक्षित असताना त्याच्या आरोग्यविषय देखील सर्व निश्चिंत राहायला पाहिजे. बरोबर. त्याच्या गरजा पूर्ण हो, झाल्या गरजा पाहिजे. पूर्ण झाल्या पाहिजेत आणि तो निश्चिंत राहायला पाहिजे. नाही, मला वेळी अवेळी काही गरज पडली तर मला कोणतरी मदतीला येणार. काय होत आहे की पूर्वीचा काळ गेला हो. बरोबर. पूर्वी शेजारी पाजारी आपले जे होते ना, ते आता मी मगाशीच होय होय. शेजारीच गेलाय. खरंय. तर आता कोणाला काय झालं ना, तर बाजूला कळतच नाही कोणाला काय झालंय. बरोबर. म्हणजे आता ह्या विभागामध्ये समजा एखाद्याला अटॅक आला किंवा एखाद्याला अत्यंत माझ्या मायमाऊलीला काही त्रास झाला, तिला जर अत्यावश्यक सेवा किंवा प्रथमोपचार करण्यासाठी बऱ्याच कठीणाईला सामोरं जावं लागतं. बरोबर. तातडीची वाहनाची मदत व्यवस्था कशी? नसते, आर्थिक संकटातही ती पाचीला पोचलेली आहेत. बरोबर. तातडीची मदत करणारा जवळचा माणूसच येत नाहीये, खरंय. धजावत नाही हो. बरोबर. आजकाल एकमेकांना मदत करायला पण कोण पुढे येणं झालंय. खरंय. तर ती सेवा देण्यासाठी आपल्या तिथे आपत्कालीन व्यवस्थापन नाही आहे. मुळात म्हणजे हा गजबजलेला परिसर आहे. खरंय. इथे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामामध्ये तो व्यस्त आहे. बरोबर. कोणासाठी कोणाकडे वेळ नाही आहे. तर इथे वरिष्ठ नागरिक आहेत, एखादी आजी आहे किंवा एखादे बाबा आहेत किंवा आपल्या मायमाऊली बंधू भगिनी कोणी असतील, त्यांना जर काही अडीअडचणीला गरज पडली तर तिथे ॲम्ब्युलन्स का नसावी? खरंय. हाकेच्या अंतरावर त्या ॲम्ब्युलन्समध्ये ती सेवा उपलब्ध पाहिजे. बरोबर. मी तर म्हणते नव्हे, माझ्या विभागामध्ये मला 4 ॲम्ब्युलन्स, कार्डिॲक ॲम्ब्युलन्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत. नगरचं कोणालाही करा, पण त्या त्याच्या सेवकाकडून मागणी करा. मागणी नाही, हक्काने त्याला सांगा मला 4 कार्डिॲक ॲम्ब्युलन्स माझ्या 4ही कोपऱ्यामध्ये सज्ज ठेव. बरोबर. त्या कोविड काळामध्ये जसं तुम्ही मला म्हणालात, कोविड काळात आपल्या मुंबईने पूर्ण देशाला बरंच काही सांगून गेलाय. खरंय. आता तरी जागे व्हा. ते जागे होण्याची गरज आहे. आपण मुंबईसारख्या शहरात राहतोय. मुंबईमध्ये फक्त धनदांडग्या लोकांसाठी ती सेवा आहे का? हॉस्पिटल फक्त त्या लोकांसाठीच आहे का? अहो, आपला माणूस हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत खरंय. विषय संपतो ना. तर तिथे त्याला ती तात्काळ, मी तर म्हणेल इन टाईम ती सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे. माझी तर संकल्पना फार मोठी आहे. स्वप्न मी दिवसा बघतो, रात्री फार कमी बघतो. म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये अनेक योजना राबवण्यासारख्या आहेत. मला लोकांचं सहकार्य पाहिजे. माझ्या एकट्याचं काम नाही. बरोबर. लोकांच्या सहकार्याने विविध संस्था आहेत, मोठमोठे उद्योगपती देखील आहेत, त्यांच्या ट्रस्ट आहेत, सेवाभावी संस्था आहेत. बरोबर. आमच्या विभागात देखील सामाजिक संस्था आहेत. या सर्वांच्या सहकार्याने या आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देऊ शकतो. माझ्या मायमाऊलीला तिथे आज प्रसूतिगृह नाही आहे. जी सरकार मान्य किंवा सरकारी ज्या काही प्रसूतिगृह होत्या त्या सर्वच्या सर्व आता प्रायव्हेट झाल्यात. गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय समता बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. माझ्या बहिणीला किंवा घरी आलेल्या म्हणजे माहेरी आलेल्या बाळंतणीला तिला प्रायव्हेटमध्येच नोंद करावी लागते. बरोबर. तिला काय लागतं, पहिल्या दिवसापासून अगदी
9व्या महिन्यापर्यंत म्हणजे मुलाला जन्म देईपर्यंत तिची त्या मायमाऊलीची काळजी घेणारा कोणतरी लागतो ना. बरोबर. तुझं हे बाबा हे वॅक्सिन झालंय का, तू हे आहारामध्ये हे आरोग्यविषयक आहार घेतेस का, पोषक आहार बरोबर. त्याचं मार्गदर्शन तिला मिळतंय का, तिची वेळच्या वेळी तपासणी होते का. तिला प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतात. सरकारी योजना होत्या ना, कुठे गेल्या त्या. बरोबर. म्हणजे फक्त KM हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलच्या वरती किती अवलंबून राहायचं. पूर्ण म्हणजे मुंबई एवढी गजबजलेली आहे, तिथे लाईनमध्ये राहूनच माणूस म्हातारा होऊन जाईल. खरंय. तर ह्या कुठेतरी व्यथा आहेत आणि ह्या दुर्दशा आहेत, या दूर करण्याची गरज आहे. माझ्या विभागामध्ये फार मोठं नको, माझ्या विभागातल्या प्रत्येक नागरिकाला प्राथमिक आरोग्य विषयक म्हणजे हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत का होईना ते तात्काळ सेवा उपलब्ध होणं बरोबर. गरजेचं आहे. आहेत आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आहेत, पण ती तेवढी सुसज्ज नाहीत असं माझं मत आहे. खरंय. त्याला सुसज्ज करता येतं. आज ICU बेड का नसावेत, माझा हक्क आहे तो. बरोबर. मला माझ्या विभागामध्ये कमीत कमी प्रत्येक 2-4 ठिकाणी का होईना ICU बेड असावेत. सरकार मान्य म्हणतोय मी. बरोबर. KM आणि JJ पर्यंत जाईपर्यंत ना आमची टॅक्सीचे आहेत ना 2 मीटर पडतात. पैशाचं मला म्हणणं नाही, वेळ जातोय. खरंय. तिथे पोहोचेपर्यंत माणूस जातोय माझा. तो त्या अंतराला कापण्यासाठी, त्याला तेवढं ताकद देण्यासाठी तिथे मला कोणतरी प्रथमोपचार करण्यासाठी सुसज्ज टीम असणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. ती व्यवस्था करणं गरजेचं आहे. ती करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार. आणि म्हणूनच माझं एक असं नियोजन आहे, मौलाना आझाद त्यांच्या नावाखाली आरोग्य केंद्र उभारायचं. त्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सरकारी योजना आहेत, सरकारी दवाखाने आहेत, त्यांच्या आणि ह्या आरोग्य केंद्राच्या मध्ये सुसंवाद साधून, नियोजनबद्ध सुसंवाद साधून प्रत्येक आजारी माणसाला तात्काळ सेवा कशी देता येईल याचा आपण विचार करतोय. बरोबर. त्याचबरोबर माझ्या आया बहिणींना मगाशीच म्हणालो प्रसूतिगृह हो, नाही आहेत, हो. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने आमच्या विभागात होत्या बरं का, सरकारी प्रसूतिगृह होत्या. म्हणजे ते आता परत चालू करणं गरजेचं आहे. त्यांच्या नावाने परत चालू करण्याचं माझं नियोजन आहे. सर्वांचा सहभाग आणि सर्वांचं सहकार्य यातूनच होणार आहे. कोणा एकटा माणूस करू शकत बरोबर. नाही. बरोबर. आणि हे होऊ शकतं का नाही होऊ शकत. आणि माझा हक्क आहे ना. जसं तुम्ही म्हणालात अन्न, निवारा, वस्त्र ह्या जशा गरजा आहेत, तसं आरोग्य देखील ही माझी गरज आहे ना. खरंय. आज हेळसांड होते बरोबर. नागरिकांची जी आहे ना, आरोग्याकडे दुर्लक्ष आहे. कोणी स्वतःकडे बघायला तयार नाही आहे. तर ते कुठेतरी दुर्लक्षित झालेला माझा जो समाज आहे, विभाग आहे, तो आरोग्यविषयक त्याला सुसज्ज करणं आणि इमिजिएट तात्काळ सेवा उपलब्ध करणं, त्यासाठी ते मौलाना आझाद केंद्र, आरोग्य केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रसूतिगृह ती सेवा देणं हे माझं कर्तव्य समजतो. मी त्यासाठी प्रयत्न करणार, नक्की करणार. मी रात्री स्वप्न बघत नाही असं भाऊनी आता सांगितलं की दिवसा ढवळ्या बघतो. तर हे स्वप्न म्हणजे याला आपण स्वप्न म्हणू शकत नाही, कारण त्याच्या मागे एक ठोस विचार आहे. आरोग्याशी संबंधित या ज्या सुविधा आहेत, सेवा आहेत, त्या भाऊ निश्चितच नजीकच्या भविष्यात प्रभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देतील. फक्त त्यांची अट आहे, जी तुम्ही ऐकली असेलच, की हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. इथे आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्ही साथ द्या आणि तुमच्या प्रभागासाठी या गोष्टी निश्चितच वास्तवात अवतरतील याची हमी मी तुम्हाला देतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.